कित्येक दिवसापासून केंद्रीय कर्मचारी चातकासारखी वाट पाहत असलेल्या 8व्या वेतन आयोगाच्या स्थापनेला अखेर आज केंद्र सरकारने मंजुरी दिली। या आयोगाच्या शिफारसी 2026 पासून लागू केल्या जाणार असल्याची माहिती मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली। यावेळी बोलताना त्यांनी एक महत्त्वाची माहिती अशी दिली की 2016 मध्ये 7वा वेतन आयोग लागू झाला व त्याच्या शिफारसी 2026 पर्यंत सुरू राहतील व त्यानंतर 8व्या वेतन आयोगाच्या शिफारसी लागू होतील। तुम्हाला माहिती असेल केंद्र सरकार दर 10 वर्षांनी नवीन वेतन आयोग स्थापन करत असते। सध्या कर्मचाऱ्यांना जे काही वेतन किंवा भत्ते दिले जातात ते 7व्या वेतन आयोगाअंतर्गत दिले जातात व त्याचा कार्यकाल 31 डिसेंबर 2025 रोजी संपणार असून 2026 पासून 8वा वेतन आयोग लागू होईल अशी अपेक्षा आहे। नमस्कार, मी अजय आणि तुम्ही पाहत आहात अर्थ मराठी हे आमचं नवीन यूट्यूब चॅनल। आमचं काम आहे तुम्हाला आर्थिक साक्षर करण्याचं। 8व्या वेतन आयोगानंतर पगारात काय फरक पडेल? केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगाराचे जवळपास 18 लेव्हल म्हणजे स्तर आहेत। यामध्ये लेव्हल 1 कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन 18,000 रुपये आहे व 1,800 रुपये ग्रेड पे आहे। 8वा वेतन आयोग स्थापन झाल्यानंतर ते 34,560 रुपये केले जाऊ शकते। इतकेच नाही तर केंद्र सरकारमध्ये कॅबिनेट सचिव स्तरावरील अधिकाऱ्यांना लेव्हल 18 अंतर्गत कमाल मूळ वेतन 2.5 लाख रुपये मिळते व ते 8व्या वेतन आयोगानंतर अंदाजे 4.8 लाख रुपयेपर्यंत वाढू शकते। किती वाढेल पेन्शन? जानेवारी 2026 मध्ये 8वा वेतन आयोग लागू झाला तर केंद्रीय कर्मचाऱ्यांचे किमान वेतन 34,560 रुपये असेल असा एक अंदाज आहे। जर यामध्ये आपण वर्ष 2004 जोडले, 25 वर्षे पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांची पहिली बॅच 2029 मध्ये रिटायर होईल। त्यानुसार 8वा वेतन आयोग लागू झाल्यानंतर लेव्हल 1 कर्मचाऱ्यांचा मूळ पगार 34,560 रुपये झाला तर त्याच्या रकमेच्या 50% म्हणजे 17,280 रुपये अधिक महागाई सवलत अशा पद्धतीची पेन्शन स्वरूपात रक्कम निवृत्ती वेतनधारकाला मिळेल। प्रमोशन म्हणजेच पदोन्नती आणि इतर नियमानुसार ही पातळी वेळोवेळी वाढत राहते व त्यामुळे कर्मचाऱ्यांना पेन्शन म्हणून जास्त रक्कम मिळेल। तसेच लेव्हल 18 कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन 4.80 लाख रुपये असेल व त्यांना 2.40 लाख रुपयांच्या 50% रक्कम आणि महागाई सवलत पेन्शन म्हणून दिली जाईल। 8व्या वेतन आयोग अंतर्गत पगाराची निश्चिती कशी ठरणार? 1 जानेवारी 2026 पासूनच 8वा वेतन लागू होईल अशी एक शक्यता आहे व हा आयोग लागू झाल्यानंतर फिटमेंट फॅक्टरच्या आधारे सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात सुधारणा केली जाईल। म्हणजेच 7व्या वेतन आयोग अंतर्गत आता सध्या वेतन सुधारण्यासाठी 2.57 फॅक्टर लागू केला गेला आहे, परंतु काही मीडिया रिपोर्टनुसार बघितले तर 8वा वेतन आयोगानंतर सरकार किमान 2.86 च्या उच्च फिटमेंट फॅक्टरची निवड करू शकतो व त्यानुसार कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ होईल। सरकारच्या या निर्णयाबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमचे मत कमेंट बॉक्समध्ये मांडा। तसेच व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। पुन्हा भेटूयात आणखी एका महत्त्वपूर्ण विषयावर। तोपर्यंत नमस्कार।